नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडांगण सेक्टर 15 गरम मसाला समोर हे मैदान आणि या मैदानावरती आपली मानाची आणि अभिमानाची स्पर्धा रंगते. सेमीफायनल नंबर 2 तुम्ही पाहताय. गावदेवी ऐरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये नवसाती दिवा यजमान संघ आता मैदानामध्ये बॅटिंग कारण टॉस जिंकला आहे गावदेवी ऐरोली या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 ओव्हरची मॅच. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. एक लेफ्ट हँडर बॅटर गिरीश सावंत आणि त्याच्या जोडीला कोण आहे तो हर्षल पाटील. राकेश जाधव बॉलिंग साथी. षटकाची पहिली सुरुवात करतोय. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर केला आहे. चांगला प्रयत्न राकेशचा स्वतःच्या फलद्रूमध्ये स्टॉप करण्याचा, परंतु तितका यश संपादन करू शकला नाही आहे. त्यामुळे 1 रन इथे गिरीश सावंतच्या बॅटमधून कंप्लीट झाली. गिरीश सावंत ऑफ द मार्क. सिंगलनं आपलं खातं उघडलं आहे आणि या संघाची श्री गणेशाची सुरुवात झालेली आहे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आता 1. हर्षल पाटील बॅटिंगसाठी तयार. ओहो स्विंगीने मिस. कमी गतीने टाकलेला. फिंगर्स रोल्स केले होते. लेन बॉलचा वापर. टप्पा पडल्यानंतर हलकसं चेंडूला ब्रेक केला, वळून घेतलं आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. राकेशचा दुसरा बॉल. 3 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना. फुलटोस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या कडेला लागल्यानंतर बॉल फ्लाय स्लिपच्या दरम्यान 1 धाव ते मिळेल हर्षल पाटीलला. सिंगलनं खातं उघडलं आहे हर्षलनं आणि या सिंगलबरोबर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती 3 धावा. 2 धावा माफ करा. 3 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या आहे 2. ओहो बिगेट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. बॉल मागे चालला विकेट किपरच्या. 1 रन मिळताना दिसेल गिरीशला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 3. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. धावा नाही आहेत. पॉवर प्ले चांगला फोडावा लागेल. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये कमीत कमी 30 धावा पाहिजे. एक फायटिंग स्कोअर. कारण गावदेवी ऐरोली टीम दोन्ही सामने अगदी परास्त केलेले आहेत. बॅटिंग लाईन चांगली आहे. गावदेवी ऐरोली या टीमची बॅटिंगची खोली भरपूर उंच आहे. त्यामुळे धावा 30 तरी पाहिजे कमीत कमी. ओहो फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषा पलीकडे. गिरीश सावंतच्या बॅटमधून येतो हा खणखणीत षटकार. चांगलं टायमिंग. ओव्हर पिच बॉल समोर टाकला आणि समोरच मारलाय गिरीशनं. 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 9. फुलटोस बॉल. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटला. ओ तिथे झाडाला लागलाय म्हणजेच बॉल सीमारेषा पलीकडे. अंपायरचा सिग्नल येतोय. षटकार. गिरीशच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार. नो बॉल आहे म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 16 रन. 16. फ्री हिटचा बॉल आहे. राकेशवरती आता आक्रमण केलंय. ओहो आणखीन एक नो बॉल आहे. फ्री हिट आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल प्राप्त झाले आणि सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये झक्का सुरुवात केली. थाटामाटामध्ये सुरुवात करत असताना नवसाती दिवा या टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती बिनगडी बाद 16 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16. चांगली सुरुवात केली गिरीशनं. फटाक्यांची आतषबाजी. 2 नाही एकच डिक्लेअर नाही. 16 17 माफ करा 17 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी आलाय गौरव शिंदे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय. गौरवला 5 रन केलाय. गौरवची खासियत आहे
षटक टाकण्या अगोदर एक बॉल अगदी रनअप घेऊन प्रॅक्टिस करतो आणि त्यानंतर मात्र तो रेडी होतो षटक टाकण्यासाठी. अशी प्रत्येक गोलंदाजाचा एक टिपिकल असा पॅटर्न असतो, सवय असते आणि त्याच्यामध्ये हा गौरव समोर आहे. आता स्ट्रायकिंगला हर्षल पाटील, ज्याला या मॅचमध्ये खातं उघडायचं आहे. ओहो, पहिलाच बॉल हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, हिट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती होता गौरव शिंदेचा, डॉट बॉल. टीमची धावसंख्या 17, पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या आहेत, परंतु या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आला आहे. आणि त्यानंतर मात्र गिरीश सावंतनं हर्षलला काहीतरी कानमंत्र दिला आहे, तुझी पोझिशन बदलायची. एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला खेळतो हे काहीतरी गोष्टी चर्चा झाली असेल गिरीश आणि हर्षलच्या बाबतीमध्ये. अवे फ्रॉम द बॉडी, वाईड यॉर्कर, चांगली गोलंदाजी, परंतु अंपायर आता सिग्नल करतायत वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 18 रन, 18 धावा. ऐरोली गावचे रितेश वैती इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. ओहो, फुलटॉस बॉल, नो बॉल घोषित केला आहे, वेस्ट आहे. एक टप्पा घेत बॉल आता चालला आहे घोषांकित क्षेत्राकडे असं वाटतंय. नो बॉल आणि एक धाव म्हणजे 2 धावांना आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 20. म्हणजे पुढचा बॉल आहे फ्रीडची संधी हर्षल पाटीलकडे. फ्रीडचा बॉल, फक्त एकाच बॉलचा खेळ संपला आहे दुसऱ्या षटकातला. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 20. सुरुवात तर चांगली झाली गिरीश सावंतकडून. ओहो, ऑफस्टमच्या बाहेर अंपायर आता सिग्नल करत आहेत व्हाईट बॉल. फ्रीड कंटिन्यू आहे. टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती 21 रन, 21. फ्रीडचा बॉल कायम असेल हर्षल पाटीलसाठी. फ्रीडची संधी आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गौरव शिंदे थोडासा आता एक्स्ट्रा भरपूर दिलेत. आणि प्रीहिटच्या बॉलवरती एक मोठा प्रहार आला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, परंतु बॉल आता त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. हर्षल पाटीलच्या बॅटमधून येतो हा क्रॅकिंग चौकार आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 25, 25. आता चांगला टार्गेट सेट होईल. मी तर म्हटलं होतं 30 धावा एक चांगला फायटिंग स्कोअर होईल, परंतु 30पेक्षा जास्त धावा होतील. कारण आतापर्यंत 1.2 चेंडूंचाच खेळ संपलाय. म्हणजे 8 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. टीमची धावसंख्या विदाउट लॉस 25 आहे. नवसाती देवा यजमान संघ, या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय आणि तोच संघ मैदानामध्ये आता सेमीफायनलचा सामना खेळतोय. चला बॉल द्या, बॉल. श्रेयस आहे. चला आता नवीन बॉल मैदानामध्ये प्रोव्हाइड केला जातोय, कारण या स्पर्धेचा नियम आहे बॉल हरवला फुटला तरी तुला बॉलसुद्धा नवीनच बॉल दिला जाईल. आणि या नियमाची अंमलबजावणी आता केलेली आहे. टीमची धावसंख्या आहे 25 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गौरव शिंदे तयार पुलिंग मार्कवरती. आणखीन एक फटका चांगला ऑनसाईडला, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका. सिंगलनं आपलं स्ट्राईक रोटेशन झालं आहे. 1 रन मिळताना दिसते हर्षलला. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती 26 रन, 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही विकेट आली नाही आहे.
म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी रचली जाते. नवसाती दिवा या टीमकडून गौर हर्षल पाटील आणि गिरीश सावंतकडून. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि ते कॉट बिहाइंड द विकेट. खूप चांगला झेल, अगदी जमिनी लगत टिपलाय निलेश भुर्न आणि फलंदाज गिरीश सावंत आउट. पहिला धक्का बसतोय नवसाती दिवा कोलीवाडा या टीमला. गिरीश सावंत बॅक टू द पेव्हिलियन. टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड आतापर्यंत 26. शेवटी 2 बॉल शिल्लक. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी देताना गौरव शिंदेनं मात्र गिरीश सावंतची विकेट काढलेली आहे. आता न्यू बॅटर मैदानामध्ये अक्षय पाटील, एक हार्ड हिटर, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 26. अक्षय पाटील बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झाला आहे नेट नंबर 3 मध्ये. समोर आहे गौरव शिंदे. ओहो, बॅटच्या टू इनला बॉल लागलाय आणि मिड ऑफ आता बॉलच्या खाली येतोय. सॉफ्ट डिसमिसल, मिसटायमिंग फटका फसलाय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा चेहरा लवकर क्लोज केलाय अक्षय पाटीलनं. आणि बॅटच्या टू इनला बॉल लागल्यानंतर खूप चांगला झेल मिड ऑफच्या दरम्यान राकेश जाधवने टिपलाय. फलंदाज शून्यावरती बाद होते अक्षय पाटील. आता साहिल नवीन फलंदाज साहिल नाईक आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक. लगातार 2 चेंडूमध्ये 2 धक्के दिलेत. 26 वरती दोन्ही विकेट गमावलेत नवसाती दिवा कोलीवाडा या टीमनं. साहिल नाईक आता बॅटिंगसाठी. हो, साहिलच्या बॅटमधून एक कडक फटका, कडक आणि बेधडक बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिलच्या बॅटमधून आलाय हा कडक षटकार. अशा पद्धतीनं 6 रनच्या मदतीनं आता ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 32. 2 गडी बाद 32 धावा झालेत. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक. आणि आता शेवटचं षटक टाकण्यासाठी करण राठोडला गोलंदाजीवरती पाचारण केलाय. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती करण राठोडनं. युवा गोलंदाज आहे, चांगला प्रदीर्घ अनुभव आणि प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्यापासून जाणला जातो हा खेळाडू. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या नवसाती दिवा कोलीवाडा 2 गडी बाद 32 धावा. 16च्या सरासरीनं धावा उभारलेल्या आहेत. एक चांगला स्कोर, आता फायटिंग स्कोर तयार होईल. समोर आहे आता स्ट्रायकिंग इनला बॅटिंगसाठी हर्षल पाटील. पहिला बॉल पहा, प्रचंड वेगाने बीट केला होता, परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यामुळे 22च्या स्वरूपामध्ये पंच सचिन साहू यांचा इशारा येतो 1 रन. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आगे स्कोर पडते आतापर्यंत 33 धावा. अजूनही या इनिंगचे 5 बॉल बाकी आहेत. पहिला बॉल तर प्रचंड वेगाने टाकला होता करण राठोडनं आणि यासाठी जाणला जातो हा गोलंदाज करण राठोड. दुसरा बॉल सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी, परंतु वाईट बॉल. अंपायरचा सिग्नल येतोय कारण ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू टाकला होता. अगदी निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय करण राठोड, कारण शरीरापासून दूर गोलंदाजी ही आतापर्यंत इफेक्टिव्ह ठरलेली आहे. ओहो, चांगली गोलंदाजी आहे. इथे बीट केलंय फलंदाज साहिल नाईकला. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 34. 2 गडी बाद 34. ओहो, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली. बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये 1 रन. आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 35. या ओव्हरमध्ये धावा नाही आहेत कारण सेकंड ओव्हरमध्ये चांगला खरपूस समाचार गौरव शिंदेचा घेतला. त्यानंतर या ओव्हरमध्ये धावाच नाही आहेत. तो धावांचा फ्लो होता तो ब्रेक केला कारण राठोडनं सध्या तरी. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 35 धावा. 35 रन. मी रितेश
आणखीन एक चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, परफेक्ट यॉर्कर, सातत्यानं बीट केलं करतोय करण राठोड. साहिल नाईकला अगदी जणू काही करण राठोडनं पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत, खिडे ठोकलेले आहेत असं वाटतंय. शेवटचे 2 बॉल शिल्लक, टीमची धावसंख्या 35. ओहो, कॅचेटचा कॉल आहे. पॉइंटला आता गौरव शिंदे, खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज साहिल नाईक आउट. धक्का क्रमांक 30 इथे लागतोय. 9 दिबा या टीमला. 3 गडी बाद, टीमची धावसंख्या 35. या ओव्हरमध्ये करण राठोडनं फक्त 3 धावा खर्च केल्यात, कारण त्या अगोदर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा आल्या होत्या, परंतु आता 35 झाल्यात. शेवटचा एक बॉल, काय गोलंदाजी केली करण राठोडनं. 9 दिवा या टीमची गाडी अगदी 4थ्या गिअर होती, त्याला मात्र आता पहिल्या गिअरवरती आणली करण राठोडनं. रितेश मडवी आलाय शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. न्यू बॅटर एनॅट नंबर 5 मध्ये 3 गडी बाद, 35 धावा. 3 ओव्हरची सेमीफायनल तुम्ही पाहताय. गावदेवी ऐरोली टीमनं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. ओहो, आणखीन एक चांगला बॉल प्रचंड वेगाने बीट केलाय. हा बॉल सुद्धा डॉट आलाय. मित्रांनो, करण राठोडची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाहू द्या करण राठोडसाठी. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत, 35 धावा झाल्यात आणि विजयासाठी आता करायचे आहेत गावदेवी ऐरोली टीमला 36 धावा. 36 to win. आणि त्याच दरम्यान ऐरोली गावचे रितेश वैती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि मी विनंती करेन लगेच आयोजन कमिटीला की आपण रितेश वैती यांचा आपण सन्मान इथे करायचा आहे. मी विनंती करेन की मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण रितेश वैतीला आपण सन्मानित करणार आहोत. मी नरेश केणी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सत्कार केला जातोय रितेश केणी यांचा. सर जाऊया बॅक टू द क्रिकेट. मैदानामध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 36 धावांचं. 36 to win. 18 बॉल 36 धावा. टार्गेट चांगलं आहे. सुरुवातीला विकेट्स आल्या तर मात्र हे लक्ष कठीण होऊ शकते. ही मॅच ठिकाणी बदलू शकते, क्रिकेट आहे. चला थोडीशी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. आणि गावदेवी ऐरोली टीम आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाचारण करा. कालच्या दिवसामध्ये CR पाटील फाउंडेशन्स, कुमार 11 तुर्बे या टीमनं अंतिम फेरी गाठलेली आहे. फायनलमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. कालच्या दिवसामध्ये त्या हायलाईट्स होत्या. भूषण पाटीलच्या त्या 46 धावांची एक खेळी. आणि कोण विसरेल, 12 बॉलमध्ये 24 धावांची गरज असताना सेकंड लास्ट ओव्हर मेडन टाकली होती आणि 6 बॉलमध्ये 24 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये भूषण पाटीलनं ठोकल्या. आणि त्यामुळेच तो संघ मात्र स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. चला 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आता सुरू होईल. गावदेवी ऐरोली या टीमकडून सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये दाखल होत असताना निलेश भोईर आणि त्याच्या जोडीला जयेश पाटील. हे टेनिस क्रिकेट विश्वातली एक मातब्बर जोडी आहे. ज्याच्या नवी मुंबई क्रिकेटच्या क्षेत्रावरती ज्या ज्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये ही जोडी आपल्याला आवर्जून नेहमीच पाहायला मिळते. गावदेवी ऐरोली या टीमकडून नवी मुंबई शहराच्या पलीकडे रायगड परिसरामध्ये जा, पनवेल परिसरामध्ये जा, भिवंडी तालुक्यामध्ये जा, ज्या ज्या वेळेस या टीमचा समाविष्ट असतो त्या स्पर्धेमध्ये त्या वेळेस मात्र या जोडीनं कमाल केलेली आहे. अगदी खिल्लारी जोडी आहे. गोलंदाजीसाठी अक्षय पाटील बॉलिंग मार्कवरती.
पहिल्या षटकाचा खेळ आता सुरू होईल आणि स्ट्रायकिंग इनला निलेश भोईर. चला थोडीशी घाई करा, 5:15 वाजलेले आहेत आणि अजून अंतिम सामना बाकी आहे. 36 धाबांचं लक्ष्य आहे. पहिला बॉल अक्षय पाटील यांचा ओव्हर द विकेटने निलेशसाठी. पहिलाच बॉल पुढे सरसाबत मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर पहा, गती कमी केली होती. एवढी ताकद, खांद्यातली ताकद, अगदी ऊर्जा झोकली या बॉलवरती, परंतु गती काढली होती. आणि हीच तर खासियत आहे अक्षय पाटीलची. चेंडूमध्ये थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, कधी कधी लेग कटर, कधी कधी ऑफ कटर आणि कधी कधी प्रचंड वेगाने बॉल टाकतो. हीच तर खासियत आहे. पहिला बॉल बीट केला आहे निलेश भोईरला अक्षय पाटीलनं. चला महिला वर्गांना विनंती, आपण लवकरात लवकर रस्ता क्रॉस करा. दुसरा बॉल प्रचंड वेग आणि वेगच पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पहा चेंडूनं कशी उचली प्राप्त केली आणि नाकासमोरून काढलाय. अगदी फुंकर मारत गेला असेल निलेश भोईरचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत अक्षय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेस पहा परफेक्शन झालंय. बॉलला उडवलाय काऊ कॉर्नरच्या वरून. सर्वाधिक लॉंगेस्ट षटकार आहे या क्रीडांगणाचा आणि तो मारलाय निलेशनं. याचा उल्लेख व्हायला पाहिजे, कारण या क्रीडांगणाची जी भौगोलिक परिस्थिती पाहिली ना, तर तो आता षटकार मारलाय, तो सर्वाधिक लांब षटकार आहे आणि तो त्याने एक्झिक्यूट केलाय. एवढी ताकद झोकली होती मनगटाची. बॉल सीमारेषा पार. षटकारानं खातं उघडलंय आणि बॅटच्या टोला लागून सुद्धा एवढ्या मनगटानं बॉल सीमारेषा पलीकडे धाडलाय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड ते आतापर्यंत 6. शेवटी निलेशनं आता रणशिंग फुंकलाय या बॉलवरती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हीच तर काय अशी आहे. बॅक ऑफ लेंथ अवे फ्रॉम द बॉडी केल्याचा प्रयत्न. इथे बीट झाला निलेश. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धाबा आहेत, म्हणजे अजूनही 30 करायची आहेत. येणाऱ्या 14 बॉलमध्ये 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये अजूनही 30 करायचे आहेत. टीमची धावसंख्या आहे स्कोअरवरती आतापर्यंत 6. 4 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल डॉट टाकलेत. 1 बॉल षटकार खाल्लाय. चला ती गाडी 4 व्हीलर गाडी लावलेली आहे, ती गाडी तिथून काढून घ्या, कारण स्पर्धा चालू आहे, मॅच सुरू आहे. कारण सीमारेषेच्या आतमध्ये ती गाडी पार्क केलेली आहे. अक्षय पाटील पुन्हा एकदा तयार निलेशसाठी 5वा बॉल घेऊन. यावेळेस पहा फटका फसलाय, परंतु इनसाइड आउट क्रिकेटचा मादक सौंदर्य. गॅप मधून बॉल काढला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार. आता मात्र अगदी दृढ निश्चय केलेला आहे निलेश भोईरने की आता मला जिंकायचं आहे. अक्षय पाटीलच्या विरोधामध्ये चौकार षटकार मारणं सोपं नाहीये. गती काढली होती तरी सुद्धा इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका खेळलाय. निलेश भोईरनं चौकार वसूल केलाय आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड ते आतापर्यंत 10 रन. 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 10. शेवटचा बॉल शिल्लक आहे, म्हणजे अजूनही 26 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 बॉलमध्ये. बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉलला केलाय गोल. पुलचा फटका पॉवरफुल आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे धाडलाय. शेवटच्या बॉलवरती आला निलेशच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आणि या 6 रनच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती 16, म्हणजे आता 20 धावांची गरज आहे. 12 बॉल 20 रन. आता प्रश्न पडलाय नवसाती देवा या टीमवरती. आता टीम हडल होते, मीटिंग लगेच बोलवली जाते का आता काय करायचं आहे. निलेशची विकेट कशी मिळेल याची गेम प्लॅनिंग आता सुरू आहे. 12 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे.
काय मैदानामध्ये बॅटिंग करतोय. चला थोडीशी घाई करायची आहे नवसाती दिवा टीम, कारण आपल्यालाच उशीर होईल. 12 बॉल 20 धाबांची आवश्यकता. जयेश अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिला, अगदी बघ्याची भूमिका केली. कारण जयेश पाटीलचं मी कौतुक का करतो, कारण ज्यावेळेस गावदेवी आयुर्वेद टीम एखादा खेळाडू मारतो त्यावेळेस मात्र जयेश पाटीलची भूमिका असते की स्ट्राईक देणं, 1 रन काढणं, त्या खेळाडूला परत आपल्या स्ट्राईकवरती आणणं. एक बुद्धिमत्तेचा वापर तो सातत्यानं करत असतो. हे आम्ही सातत्यानं पाहिलं आहे. गोलंदाजीसाठी आता ओव्हर नंबर 2मध्ये साहिल नाईकला पाचारण केलं आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 20 धाबांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाही आहे, इथूनही पलटवार होऊ शकतो. साहिल नाईकनं विकेट काढली तर मात्र दबाव बनू शकतो, प्रेशर येऊ शकतं आणि या प्रेशरच्या जोरावरती विकेटसुद्धा गमवू शकतो गावदेवी आयरोली टीम, परंतु तसं करावं लागेल. पहिलाच बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, आता बरोबर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलाय बॉल, सीमारेषा पलीकडे. 6 रनसाठी जयेश पाटीलच्या बॅटमधून येतो षटकार. षटकारानं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डची आतापर्यंत 22. पहिल्या मॅचमध्ये नॉट आऊट द रन चेस केल्या होत्या. आता 14 करायचे आहेत. 11 बॉलमध्ये सामना कुठे आला, अगदी दृष्टिक्षेपात आला गावदेवी आयरोली टीमच्या, कारण 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला आहे. 1 रन ते मिळताना दिसेल जीपीला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 23, म्हणजे आता 10 बॉल 10 बॉलमध्ये करायचे आहेत 13 रन. 10 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता आहे. 10 बॉल 13 धाबा. पुन्हा एकदा साहिल निघालाय लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस फटका चांगला आहे, ऑन साईडला केला आहे, डीपमध्ये शतरक्षक आखे मिड विकेटचा. खूप चांगली फिल्डिंग, पैकी चांगली आहे. 1च धाव ते मिळताना दिसेल, चांगली फिल्डिंग आहे. आणि 1 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 24, म्हणजे आता करायच्या अखेर 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 12 रन. चला ती स्क्वेअर लेगला सायकल आहे अंपायर, ती सायकल आहे तुमच्या पाठीमागे, ती सायकल थोडीशी बाहेर घ्या. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 12 धाबांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 12 रन हे समीकरण या मॅचमध्ये. साहिल निघालाय पुन्हा एकदा निलेशसाठी. ओहो, स्विंग इन मिस. चांगली गोलंदाजी आहे. निलेशनं मान डोलवली, त्यानं आता फॉलो केलाय की कुठल्या टप्प्यावरती त्याची गोलंदाजी होते. आता 8 बॉल 8 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. असे जर बॉल पडत गेले तर दबाव बनेल, दबावाचे विकेटसुद्धा आला तर मात्र कमबॅक होऊ शकतो या मॅचमध्ये नवसाती दिवा या टीमचं. बॉल सोडून दिलाय, टप्पा पडल्यानंतर राईज झाला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आशाल बोध, परंतु पंचांचा निर्णय नाही, म्हणजेच फेर आहे, डॉट बॉल आहे. म्हणजे आता 7 चेंडू आणि 12 रन. आता 5 धावांचा अंतर वाढलाय बॉल आणि रन मागे. 7 बॉल 12. हा चेंडू महत्त्वाचा आहे नवसाती दिवा टीमसाठी. या बॉलवरती डॉट आलं तर मजा येईल लास्ट ओव्हर बघण्यासाठी प्रेक्षकांना. आणि खरोखरच आला होता डॉट, परंतु इथे 1 धाव आली आणि या सिंगलनं आता षटकाचे होते समाप्ती. म्हणजे आता 6 बॉल 6 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 11. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 25. 36 धावांचं लक्ष होतं. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. नवसाती मित्रमंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम, तुम्ही जर इथं आला असाल तर टॉससाठी तुम्हाला यायचं इथे. यानंतर या स्पर्धेचा ग्रँड फिनाले मेगा फायनल
अंतिम सामन्याचा टॉस केला जाईल. त्यामुळे सी आर पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीमचा कॅप्टन किंबहुना एखादा प्रतिनिधी जर उपस्थित झाला असेल तर आपण टॉससाठी या. रोनित मडवी आला बॉलिंगसाठी. 6 बॉल 11 रन डिपेंड करायचे आहेत, वाचवायचे आहेत. अजूनही विकेट आली नाही आहे. सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे. सामना कोणीही जिंकू शकतो कारण सामना संपलेला नाही आहे. सायकल बाजूला गेला ना. चला सायकलवाले, ओ सायकलवाले, चला दमादमानं. रोनित मडवीच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. 6 बॉल 11 धाबा. समोर आहे JP जयेश पाटील. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली. पहा तिथे चप्पलाई काय दाखवली तुषारनं ॲज अ विकेट किपर म्हणून. त्याला माहिती आहे एक एक रन आपल्या टीमसाठी महत्त्वाची आहे. एक एक रन आपल्याला वाचवायची आहे. तो त्यामुळे धावला बॉलवरती. त्याला माहिती आहे कशी धाव घेईल याचा नेम नाही आहे दोन्ही बॅटर. त्यामुळे खूप चांगली विकेट किपिंग. तुषार पाटीलचं मी कौतुक करेन. ह्या सर्व गोष्टी बघायला लागतात, लक्ष द्यायला लागतो. आता 5 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. शॉर्ट बॉल उडवलाय. बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आगे. जजमेंट चांगला आगे. भूषणनं टिपलाय झेल आणि संपलाय जयेश पाटीलचा खेळ. अखेर आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला आहे. रोनित मडवीनं आनंद व्यक्त केलाय आपल्या टीमसाठी. कारण त्याचं कारण आहे रोनित मडवीनं जयेश पाटीलची विकेट काढली. फटका तर चांगला होता परंतु इलिव्हेशन थोडंसं कमी प्राप्त झालं फटक्यामागे. आणि तिथे भूषणनं कुठलीही चूक केली नाही आहे. खूप चांगला फटका आणि त्याचा लेफ्टी बेनिफिट वापरला आहे. चांगलं प्रमोटिंग केलं प्रीतम पाटीलला, हे महत्त्वाचं आहे. 4 बॉल 11 करायचे आहेत. 2 चेंडू डॉट, त्यामध्ये 1 विकेट. म्हणजे आता पलटवार झालाय असं म्हणायला काय हरकत नाही आहे या मॅचवरती. म्हणून सामना मित्रांनो क्रिकेट हा असाच खेळ आहे. तुम्हा सर्वांना वेड लावलं या खेळानं. आज क्रिकेट आणि क्रिकेट. कुठे जा तुम्ही क्रिकेटच पाहणार आहात. 4 बॉलमध्ये अजूनही 11 करायचे आहेत. नवीन फलंदाज प्रीतम पाटील आता प्रमोट केलाय 1 डाऊनसाठी. चांगला फटका. बॅक टू द बॉलर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आखे. फिल्डिंग चांगली पुन्हा एकदा हर्षलनं. काय बॉल अडवला यार. अफलातून फिल्डिंगचा स्टँडर्ड दर्जा दाखवला हर्षलनं. एकच धाव मिळताना दिसते. म्हणजे आता 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल मी म्हणेन महत्त्वाचा आहे गावदेवी ऐरोली या टीमसाठी. इथे जर मोठा फटका आला तर मात्र आशा पल्लवित होतील. टार्गेट सोपं होईल गावदेवी ऐरोली या टीमसाठी. म्हणून हा बॉल मी म्हणेन गावदेवी ऐरोली टीमसाठी महत्त्वाचा आहे. 3 बॉल 10 रन. बघा कसा हा चेंडू युटिलाइज करेल, कसा कॅपिटलाइज होईल फलंदाज निलेश. ओ माय गॉड, काय गोलंदाजी आहे. प्रचंड वेगाने मात्र बीट केला बॉलनं निलेशला. 2 चेंडू आणि 10 धावा. ह्या बॉलवरती मला तर वाटतं षटकार आला निलेशचा तर प्रेक्षक अगदी आनंदी होतील. कारण प्रेक्षकांना पाहिजेल असतं फक्त हाय व्होल्टेज मॅच. सामना कुणीही जिंकू दे परंतु आम्हाला बघायला मजा आली पाहिजे. 2 बॉल 10. हो रोनित मडवीची कमाल. काय गोलंदाजी आहे. जखडून ठेवले जणू काही पाळ्यामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत, खिळे ठोकलेले आहेत रोनित मडवीनं. ज्या आशा होत्या त्या आशा आता विरल झालेल्या आहेत. आणि खरोखरच साहिल नाईकचं षटक ते निर्णायक राहिलं. तिथून मात्र पलटवाराला सुरुवात झाली. आता 1 बॉल 10 करायचे आहेत. काय गोलंदाजी केली जाते. अगदी निखारे टाकलेत जलते खेळपट्टीवर रोनित मडवीनं. आणि शेवटच्या बॉलवरती आला आहे षटकार. वेल प्लेड निलेश, परंतु हार्ड लक
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोनित मडबी ठरला, त्याने मॅच जिंकून दिलेली आहे आणि तो ठरला या मॅचचा सामनावीर. चला लगेच यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज परफॉर्मन्ससाठी रोनितसाठी. रोनित मडबीसाठी नरेश मडबी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये लई भारी मिरल्या होत्या. आणि चला लगेच सी आर पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम आपण टॉससाठी यायचं आहे आणि मी मात्र या स्पर्धेतून रजा घेतोय. नवसाती मित्रमंडळ सर्वांचंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला या स्पर्धेमध्ये एक दिवस समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. तर मी सोहम पवार, गिरीश सावंत, रितेश मडवी, चंद्रकांत पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी मात्र इथे थांबतोय. सर्वांना